परळीमध्ये वंजारी समाजाचे लोक उच्च पदावर आहेत. अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत विधान केलं. वंजारी समाजाला दोष देऊ नका, सुरेश धस यांनी अंजली दमानियांना प्रत्युत्तर दिलं. मारेकऱ्याला समाजाच्या नावे पाठीशी घालू नका, एकनाथ खडसे यांचं देखील आता अंजली दमानिया यांना प्रत्युत्तर आहे. परळीमध्ये मी जेव्हा गेले तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणावर उच्च पदांवर सगळे वंजारी समाजाचे लोक आहेत असं मी म्हटलं आणि त्याचा मी अभ्यास केला, त्याची सगळी लिस्ट बघितली, सगळे डिटेल्स घेतले आणि मग माझ्याला असं सांगण्यात आलं होतं की अगदी गोपीनाथराव मुंडेंच्या काळापासनं हे होत आलं होतं आणि एका त्या समाजाला म्हणजे वंजारी समाजाच्या लोकांना मोठ्या प्रमाणावर प्रशासनात घेण्यात आलं होतं. मग काही काळाने त्या सगळ्या लोकांना बीडमध्ये बोलवण्यात आलं. जेव्हा मी कधीही कुठल्याही समाजाविरुद्ध बोलत नसेल तर मी जे बोलले ते का बोलले तर त्याच्या मागचा माझा हेतू अगदी स्पष्ट करण्यासाठी मी 2 ट्विटरवर मुद्दाम ट्विट्स टाकले. तुम्ही वंजारी समाजाला सुद्धा दोष देऊ नका. सगळ्याच्या सगळे माणसं वंजारी समाजातले वाईट आहेत का? नाही, अजिबात नाही. 2%, 4%, 5%, 10% असतील, 90% वंजारी समाजाला सुद्धा ही गोष्ट पटलेली नाही, बिलकुल पटलेली नाही. तुम्ही काम तर पाडताय लोकात, कशामुळं? आणि मी तर काल म्हणलं, आज मी म्हणतो, एकच पर्व इथून पुढं ते 2 नेते आणि त्यांना मानणारे त्यांच्या समाजातले 10%, त्यांच्या समाजातले सुद्धा 90% आपल्या बरोबर घ्या. एकच पर्व आणि सर्व एकत्र सर्व. 1.5 महिना झाला राज्य सरकारच्या माध्यमातून अलीकडच्या कालखंडामध्ये निश्चित कोण याचा मारेकरी आहे हे लक्षात येऊ शकलेलं नाही. 1.5 महिन्यानंतर खरे मारेकरी अजूनही समोर आलेले नाही. मला वाटतं हे सरकारचं अपयश आहे. यामध्ये समाजामध्ये फार मोठा असंतोष आहे. जो कोणी या संदर्भामध्ये दोषी असेल, ज्याने या संदर्भामध्ये या संतोष देशमुखांची हत्या केली असेल, त्याला तातडीने अटक व्हावी, तातडीने शिक्षा व्हावी आणि हे फास्ट ट्रॅक कोर्टाकडे चालवून फाशीची शिक्षा कशी होईल या दृष्टीने शासनाने पावलं उचलावी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.